नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची व दिलासादायक बातमी। जाणून घ्या। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कर्मचारी मित्रांनो, राज्य शासनाने राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद तसेच इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी रिवाइज्ड अश्युअर्ड प्रोग्राम स्कीम लागू केलेली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दीर्घकाळ एकाच पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसली तरी त्यांना आर्थिक प्रगतीचा लाभ देण्यात येईल। ही योजना राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। पूर्वी लागू असलेल्या योजना समजून घ्या। कर्मचारी मित्रांनो, चौथा, पाचवा आणि सहावा वेतन आयोग लागू असताना राज्य शासनाने कालबद्ध पदोन्नती योजना, सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केल्या होत्या। यापैकी कालबद्ध पदोन्नती योजना व सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना या संपूर्ण सेवा कालावधीत फक्त एकदाच लाभ देणाऱ्या योजना होत्या, तर सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही संपूर्ण सेवेत 2 लाभ देणारी योजना होती। जुनी 12 व 24 वर्षाची लाभ पद्धत। मित्रांनो, आधीच्या नियमानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ नियुक्तीपासून 12 वर्षांची नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा लाभ देण्यात येत होता। तसेच पहिला लाभ मिळाल्यानंतर पुढील 12 वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर दुसरा लाभ पात्रतेनुसार देण्यात येत होता। मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ घेतला होता त्यांना सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळत नव्हता। ही बाब अनेक कर्मचाऱ्यांसाठी अडचणीची ठरत होती। 7व्या वेतन आयोगानंतर मोठा बदल। मित्रांनो, 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर केंद्र शासनाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली। त्याच धर्तीवर राज्य शासनानेही केंद्राच्या योजनेत आवश्यक ते फेरफार करून राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 10, 20 व 30 वर्षानंतर मिळणारे 3 लाभ। कर्मचारी मित्रांनो, नव्या सुधारित योजनेनुसार पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या 10 वर्षे, 20 वर्षे आणि 30 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर 3 टप्प्यांमध्ये आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत। यामुळे पदोन्नती न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या माध्यमातून आर्थिक दिलासा मिळणार असून दीर्घकाळ सेवा करूनही वेतनात वाढ न झाल्याची तक्रार दूर होण्यास मदत होणार आहे। या योजनेचा थेट फायदा कोणाला? ही सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना, याचा फायदा राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदांचे शिक्षकेतर कर्मचारी, इतर शिक्षकेतर कर्मचारी तसेच नव्याने सरळ सेवा भरतीने नियुक्त होणारे कर्मचारी यांना पात्रतेनुसार लागू होणार आहे। योजनेचा लाभ समजून घ्या। मित्रांनो, रिवाइज्ड अश्युअर्ड प्रोग्राम स्कीम ही योजना राज्य कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून दीर्घकाळ सेवा करूनही पदोन्नती न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार देणारी ठरणार आहे। या योजनेमुळे सेवेत समाधान वाढणार असून कर्मचाऱ्यांना भविष्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।